आजच्या कथेचे नाव आहे धवल शुभ्रा। एका तळ्यात हंसाची एक जोडी राहत होती, धवल आणि शुभ्रा। एके दिवशी एक अप्सरा तळ्याकाठी फिरायला आली। तिला शुभ्रा फारच आवडली। तिने रात्री धवलच्या नकळत हळूच शुभ्राला उचलले आणि आपल्याबरोबर आकाशात घेऊन गेली। पहाटे पहाटे धवलने डोळे उघडले तेव्हा शुभ्रा कुठेच दिसेना। त्याने पंख फडफडवले, पाण्यात 2-4 गिरक्या मारल्या, पण शुभ्रा दिसेना। त्याने तळ्यात सगळीकडे शोधले। आता दुपार झाली, सूर्य डोक्यावर आला। धवलने तिला शोधण्याचे प्रयत्न चालूच ठेवले। गवताच्या वनात शोधले, पण तरीही ती सापडेना। संध्याकाळ होऊ लागली। पोटात अन्नाचा कणही नव्हता आणि त्याचा धीर सुटत चालला होता। सूर्य मावळला आणि आकाशात गरगरीत चंद्र दिसू लागला। धवलच्या डोळ्यातून अश्रू पाझरू लागले। त्याच्या अश्रूचा एक थेंब पाण्यात पडताच त्यातून एक कमळकळी उगवून वर आली। प्रत्येक अश्रूच्या थेंबागणिक एक एक कमळ उगवू लागले। सारे तळे कमळांनी भरले। इकडे शुभ्राही उदास होती। अप्सरेने तिला चांदण्यांचा चुरा खायला दिला, पण ती खाईना। मोत्यांचा चारा भरवला, पण तोही खाईना। शुभ्रा अश्रू ढाळू लागली। ते अश्रू आकाशातून खाली येऊ लागले आणि तळ्यातील कमळात पडू लागले। अप्सरेला त्यांचे हे दुःख पाहवले नाही। ती शुभ्राला घेऊन आकाशातून खाली आली। तिने दोघांनाही एकत्र चंद्रावरच्या रम्य तळ्यात सोडले। आता तिथे ते आनंदाने राहू लागले। अजूनही चांदोबाकडे पाहिलेत तर ते दोघे दिसतील आणि तळ्यातल्या कमळांकडे पाहिलेत तर दव रूपात साठलेले शुभ्राचे अश्रू दिसतील। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।